आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। आज देशभरात चैतन्याची गुढी उभारली जाते। प्रामुख्याने महाराष्ट्रात विशेष उत्साह पाहायला मिळतोय, कारण कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर गुढीपाडवा आणि अतिशय मोठा सण, नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जबरदस्त उत्साह। राज्यभरात जवळपास सर्व शहरांमध्ये, ग्रामीण भागात सुद्धा अनेक ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा आणि शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। ढोल ताशांच्या गजरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे। मुंबईत गिरगाव, दादर, चेंबूर, उपनगरात ठाणे, डोंबिवली, इकडे विलेपार्ले आणि अन्यत्र नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं। गिरगावात विविध चित्ररथ तयार करण्यात आले, तर बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली। ढोल ताशांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसते। आणि याच गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। दादरमध्ये शर्मिलाताई ठाकरे आपल्यासोबत आहेत आणि प्रणाली कापसे आहेत। प्रणाली, नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आहेतच, परंतु आज शिवतीर्थावर पहिल्यांदा गुढीपाडवा साजरा केला जातोय। शर्मिला ठाकरे आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आजचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे, नवीन घरामध्ये पहिल्यांदा गुढीपाडवा साजरा करतायत, काय भावना आहेत आणि संबंध महाराष्ट्राला काय संदेश द्याला? नवीन घरात आहे त्याचा खूप आनंद आहेच, पण सगळ्यात जास्त आनंद आहे की महाराष्ट्र करोनामुक्त झाला आहे आणि आपल्यावरती सगळी जी रिस्ट्रिक्शन्स होती, म्हणजे गर्दी करायची नाही, भेटायचं नाही कोणाला, नंतर मास्क लावायचा, त्याच्याची सगळ्यावरची बंदी उठलेली आहे। मी महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या अशाच चांगला सुखसोयीनी आणि आनंदाचा जाऊ दे गुढीपाडवा आणि सगळं वर्ष, अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देते। तरी पण गेले 2 वर्ष अतिशय आर्थिक संकटातून महाराष्ट्र गेलेला आहे आणि त्यामुळे अनेकांना खूप त्राससुद्धा झालेला आहे। आता 2 वर्षानंतर सगळे निर्बंध उठली आहेत आणि त्यामुळे अपेक्षा करायला हरकत नाही की पुढचा जो काही आर्थिक संकट जे 2 वर्ष आपण बघितलं त्यातून संबंध महाराष्ट्राची, शेतकऱ्यांची विशेषतः सुटका होईल। शेतकऱ्यांची नाही, मला तर असं वाटतं एसटी कर्मचाऱ्यांची पण, सगळे म्हणजे आपण असं म्हणतो की किती लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, म्हणजे आपण शेतकरी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्याबद्दल तर बोलूयाच, पण सगळ्यांचे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, मुलांच्या फिया भरता येत नाहीत, सगळ्यांना ह्याच्या पुढचं वर्ष आणि सगळी वर्ष खूप चांगली जावत, भरभराटीची जावत, करोनामुक्त जावत, कुठचेही दुसरे अजून नवीन व्हायरस ॲडेड नको असू देत आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। नवीन वर्षाला आपण संकल्प करतो, तुम्ही यावर्षी काही विशेष वेगळा संकल्प करणार आहात? कारण नवीन पाहुणा पण येणार आहे तुमच्याकडे। संकल्प काही नाही, आता प्रत्येक दिवस चांगला असतो, तो आला तो तसा आनंदात घ्यायचा। नक्की। तर आपण पाहतोय मिलिंदजी की कशा पद्धतीनं ठाकरे कुटुंबीय या नवीन वर्षाचं स्वागत करतायत आणि मी आता इथे दाखवूसुद्धा इच्छिते की यांचं हे जे नवीन घर आहे शिवतीर्थ, त्या शिवतीर्थावर आज मोठी गुढी उभारलेली आपल्याला रस्त्याच्या या बाजूनं कदाचित दाखवता येणं कठीण आहे, परंतु राज ठाकरे यांनी आपल्या या नवीन घरी आज पहिल्यांदा गुढी उभारलेली आहे आणि त्यामुळे हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि विशेषतः कोरोनामुक्त झालेला असल्यामुळं आपण पाहतो आहे की या ठिकाणी निर्बंध सगळे उठलेली आहेत आणि त्या निर्बंध उठल्यामुळे सगळ्यांनाच एक आनंद झालेला आहे आणि त्यामुळे पहिला सण आहे निर्बंध उठल्यानंतर जो सगळ्या जल्लोषात, उत्साहात साजरा केला जातो आहे आणि आपण पाहतोय की शिवतीर्थावर नवी गुढी उभारलेली आहे। जशी ही गुढी दरवर्षी आपण नव्यानं उभारत असतो, तसंच नवीन वर्ष हे सगळे जुने ज्या घटना असतात त्या बाजूला सारून आपल्याला साजरा करायचा असतो आणि तसाच उत्साह जो आहे तो आज या ठिकाणी आपण पाहतोय मिलिंद सर। आणि त्यामुळे दुसरीकडे उत्सुकता लागलेली आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवतीर्थावर नेमकं काय बोलणार, कारण गुढीपाडव्याचा मेळावा आहे आणि तब्बल 2-2.5 वर्षानंतर राज ठाकरे हे सार्वजनिक ठिकाणी मोठं भाषण करणार आहेत आणि ही सार्वजनिक सभासुद्धा एखाद्या राजकीय पक्षाची तब्बल 2 वर्षाच्या निर्बंधानंतर पहिली मोठी सभा असणार आहे। मिलिंद सर म्हणाली, आज सकाळपासून आपण हा जनसामान्यांचा उत्साह दाखवतोय आणि लहान थोर कोणीच त्याला अपवाद नसतं। आपण पाहिलं, तू स्वतः शर्मिला वहिनींची बोललीस, त्या आपल्या सुरक्षित असलेल्या आणि शिवतीर्थावरच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनाही पेढे वाटत होत्या। खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि गप्पांबद्दल। आपण
ही दृश्य पाहतो आहोत की महाराष्ट्रभरातली सर्व दृश्य, महाराष्ट्रात साजऱ्या झालेल्या सर्व शोभायात्रांची दृश्य आम्ही तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर दाखवणार आहोत। आणि ही ठाणे, मुंबई आणि अन्य काही ठिकाणी अशा प्रकारे मलखांबाची प्रात्यक्षिकं, तलवारबाजी ही सुद्धा पाहायला मिळाली। अशीच काही खास प्रात्यक्षिकं, नवीन शिकणारा हा छोटा महाराष्ट्रातल्या आजच्या अगदी छोट्या पिढीला सुद्धा पारंपरिक खेळांचं आणि अशा गोष्टींचं मोठं आकर्षण असल्याचं पाहायला मिळत आहे। मग त्यात कबड्डी, खो खो असे पारंपरिक खेळ तर आहेतच, पण मलखांब, तलवारबाजी, दांडपट्टा यासारखे सुद्धा ऐतिहासिक आणि पारंपरिक खेळ आहेत मराठी मातीतले। तर आपण ही महाराष्ट्रातल्या अन्य भागातली, आता ही गिरगावमधली आपण दृश्य पाहतो आहोत। गेल्या काही काळापासून बाईक, बुलेट चालवणाऱ्या तरुणांचे अनेक लहान मोठे गट तयार झालेले आहेत की जे देशातल्या अनेक अवघड ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात, बायकिंगसाठी जात असतात आणि त्यात आता तरुणीसुद्धा मागे नाहीत। गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सवांचं माहेरघर मुंबईतलं गिरणगावाच्या पाठोपाठचं गिरगाव, आणि या गिरगावामध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। शिवसेनेतर्फे, शिवसेनेच्या पुढाकारानं इथे आरोग्य गुढी उभारण्यात आली, त्यानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत मुंबईकरांचं स्पिरिट दाखवणारे अनेकविध देखावे, चित्ररथसुद्धा सहभागी झाले होते। मुंबईकरांचं कुलदैवत अर्थात मुंबादेवीची भव्य प्रतिकृती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती। मुंबई महापालिका इमारतीची प्रतिकृती हे सुद्धा यंदाचं आकर्षण ठरलं। दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना अभिवादन करणारा चित्ररथसुद्धा अनेकांचं लक्ष वेधून घेत होता, काही जणांचे डोळे पाणावत होते। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, त्याची उजळणी, त्याचं दर्शन असे एकूण 15 चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले। आणि थेट जाऊयात गिरगावात। सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुस्मिता, नेहमीचं रिपोर्टिंग, तीच ती धावपळ, आज मात्र सगळाच उत्साह। नक्कीच, खरं तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज आणि गिरगावकर तर थेट स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण आता बघतोय मल्लखांबाचे सादरीकरण इथे होत आहे। मराठी मातीतील भारतीय खेळ हा आहे आणि आजपर्यंत केवळ काही ठराविक लोकांकडनं प्रशिक्षण मैदानात मिळत होतं, परंतु आता या अशा पद्धतीने मुलांकडनं सादरीकरण केलं जात आहे। हा मल्लखांबाचा सराव कशा पद्धतीने करतायत, मराठी मातीतला हा खेळ आहे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। नमस्कार, गिरगाव शोभायात्रे तुर्तुराज स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेमार्फत मल्लखांबाचे प्रात्यक्षिक इथे सादर होत आहे। सर्वांच्या माहितीसाठी मल्लखांब हा महाराष्ट्राचा खेळ आहे, पण एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा खेळ असून आपल्या बाजूचं जे राज्य आहे मध्य प्रदेश, या मध्य प्रदेश राज्याने या खेळाला राज्यस्तरीय खेळाचा दर्जा दिला आहे व तिथले जे मल्लखांब खेळाडू आहेत ते एकतरी राष्ट्रीय खेळ स्पर्धेत सिलेक्ट झाले तर त्यांना गव्हर्नमेंट जॉब्स, गव्हर्नमेंट नोकऱ्या मिळतात। पण हा महाराष्ट्राचा मातीतला महाराष्ट्राचा खेळ असून इथले खेळाडूंची म्हणजे अशी व्यथा आहे, त्यांना जॉब्स नाही आहेत, कशात आरक्षण नाही आहे। तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आमची एक कळकळीची विनंती आहे की कृपया हा जर आपला स्वतःचा हक्काचा जर खेळ असेल, आपल्या मातीतला खेळ असेल, महाराष्ट्र राज्याचा खेळ असेल तर ह्या खेळाला एक चांगला दर्जा द्या। धन्यवाद। इकडे आपण बघताय की मानवी मनोरे हे मल्लखांबच्या मदतीनं बनवले जात आहेत। प्रचंड सराव लागतो, दररोज सरावानंतर अशा पद्धतीने हा जो सगळा प्रयास आहे त्यांचा सफल होतोय। अतिशय स्मित हास्य आहे चेहऱ्यावरती, परंतु या मुलांचा उत्साह प्रचंड आहे। तुम्ही सगळे मल्लखांब सादर करताय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। चांगलं वाटतंय। किती दिवस सराव केला?
खूप सराव केलाय. किती म्हणजे सगळ्या तुम्ही महिला आहात, मुली आहात, खूप मेहनत लागते मल्लखांब करायला. मर्दानी खेळ समजला जातो. कसं वाटतं? खूप बरं वाटते. तर या अशा पद्धतीनं स्वदेशी खेळांविषयी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी याकरता हे खेळ फार महत्त्वाचे आणि तशा पद्धतीचा हा एक चित्ररथ इथं सादर करण्यात आलेला आहे. हळूहळू चित्ररथ आता पुढे सरकायला सुरुवात झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेचा चित्ररथ आहे. काही स्पेशल चिल्ड्रन्स जे आहेत, विशेष मुलांसाठीचा सुद्धा वारीचा एक चित्ररथ अतिशय आकर्षक आहे. तो सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने साकार करण्यात आलेला आहे. माझ्या मागे तुम्ही बघताय की वेगवेगळे रथ हे आता मार्गक्रमण व्हायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू ठाकूर सर्कलपर्यंत हे जाऊन पोहोचतील आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगळा विषय घेऊन हे चित्ररथ साकार केले जातात. केवळ तरुणाईचा उत्साह आहे असं नाही, तर भारतीय संस्कृती, मराठी विचार, मराठी सण आणि त्याचबरोबर मराठी खेळ हे अनेकांपर्यंत पोहोचावे हे या निमित्तानं या चित्ररथांचं वैशिष्ट्य असल्याचं पाहायला मिळतंय. आता टप्प्याटप्प्यानं ही जी स्वागत यात्रा आहे ती पुढे सरकलेली आहे. सगळ्यात पुढे मोर्चा जो आहे तो बुलेट राण्या ज्या आहेत, बुलेट क्वीन्स ज्या आहेत त्यांचा आहे आणि त्यानंतर मधल्या टप्प्यामध्ये मंगळागौर असेल, लेझिम असेल, ढोल पथक असे सगळी पथकं आहेत. तर आपण बघतायत की दुसरीकडनं तरुणाईचा ओघ सुद्धा वाढत चाललेला आहे आणि ही सगळी तरुणाई आता खऱ्या अर्थानं सज्ज झाली आहे आपल्या सणाला स्वागत करण्यासाठी. आपल्या सणाच्या स्वागतासाठी सकाळपासूनच ही सगळी तयारी सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे सगळे सण उत्सव आज साजरे होत आहेत याचा आनंद आहे. गिरगाव जे मुंबईचं एक मानाचं ठिकाण मानलं जातं, इथली चाळ संस्कृती तर प्रसिद्ध आहेच, परंतु इथल्या लोकांनी आजवर जपलेला हा स्वागत यात्रेचा सोहळा आहे. आपण समोर बघताय ही फार सुंदर सजावट सगळ्यांची आहेच, पण तुम्ही फार सुंदर दिसताय दोघंही. कशी काय तयारी केली आजची? धन्यवाद. ॲक्च्युली पहिल्यांदा माहीतच नव्हतं ना होणार आहे की नाही होणार आहे, पण ही लगभग 2 दिवसामध्ये ही तयारी केलेली आहे आणि खूप उत्साहित आहे कारण की 2 वर्षानंतर हा उत्साह आता पाहायला मिळतोय आणि खरं तर खुशीची ही गोष्ट आहे की करोनामुक्त म्हणजे पहिल्यासारखं वावरायला मिळतं. ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट. मास्क गायब झालाय आणि खरा आपला जो मेकअप आहे, खरं जे सौंदर्य आहे ते महिलांना आज अनुभवता येतं. बरोबर. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि 2 वर्षांनी आम्ही सगळेजण पुन्हा एकदा इथे जमा झालो आहोत, एकत्र आलो, त्यामुळे खूपच छान वाटतंय. खरं तर नवीन वर्षाचं स्वागत आपण करतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. आपण अनेक ठिकाणचा हा उत्सव बघतोय, आनंद बघतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्बंधांनी मुक्त झालेली गुढी आज घरोघरी उभारली जाते आहे आणि तोच उत्साह आज गिरगावमध्ये सुद्धा मिलिंदजी आपल्याला पाहायला मिळतो. खरं आहे सुस्मिता, पुन्हा एकदा ती दृश्य आपण पाहूयात. तुझ्या पाठीमागचा तो उत्साह, गिरगावमधलं एक वेगळ्या प्रकारचं असं जबरदस्त चैतन्य. आपल्यासोबत प्रणाली आहे. प्रणाली, अमित ठाकरे आहेत, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आले होते ते आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि इथे आलेल्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या. तर ही काही वेळापूर्वीची दृश्य, गुढी उभारल्यानंतर त्याची पूजा करण्यासाठी अमित ठाकरे, त्यांच्या पत्नी, अरे ती मेताली पूजा करतीये, मेताली, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, लाईव्ह 9 NCR आणि हा दादरमधला शिवतीर्थावरचा उत्साह आहे विशेष. राज ठाकरे यांच्या घरचा, राज ठाकरे यांच्यासाठी हा गुढीपाडवा सर्वार्थाने विशेष आहे, कारण नवीन घरात आगमन झाल्यानंतरचा हा पहिला पाडवा आहे. प्रणाली, एक वेगळा उत्साह आज प्रामुख्यानं ठाकरे कुटुंबियांमध्ये.
मिलिंद सर, जसं की आपण मगाशी बोलत होतो, शिवतीर्थ ही नवीन इमारत आहे जिथे राज ठाकरे नुकतेच याच वर्षी पाडव्याच्या वेळेला, दिवाळीच्या पाडव्याच्या वेळेला शिफ्ट झालेले होते आणि त्यामुळे नवीन घरातला हा त्यांचा पहिला गुढीपाडवा आहे. हा गुढीपाडवा आणि हे वर्ष त्यांच्यासाठी अनेक अर्थानं महत्वाचं आहे. तब्बल 2-2.5 वर्षानंतर पहिल्यांदा राज ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहे. शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा आज आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज राज ठाकरे काय बोलतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नवीन घर, त्या घरातला पहिला मोठा मराठी सण आणि इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा सुद्धा येणार आहे आणि त्याही अर्थी हे वर्ष त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. घरात नवीन व्यक्ती येणार आहे, त्याचबरोबर नवीन घर आहे आणि तब्बल 2-2.5 वर्षाच्या या सगळ्या कोरोना कालावधीत जे सगळ्यांसाठीच कठीण कालावधी होता, त्या कठीण कालावधी नंतर आज जाहीर सभा. त्यामुळे हे वर्ष आणि जसं आपण बघत आहोत की हे वर्ष निवडणुकीचं वर्ष सुद्धा आहे. महापालिकांचा रणसंग्राम रंगणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्या दृष्टीनं प्रत्येक राजकीय पक्ष हा कंबर कसून तयार आहे आणि त्यातच मनसे ही गेल्या काही कालावधीत आपण जर बघितलं तर त्यांची नगरसेवकांची संख्या जरी कमी होत असली तरी या 2 वर्षाच्या कालावधीत पुन्हा एकदा मनसे मुसंडी मारताना दिसत आहे आणि त्यामुळेच आज हे वर्ष, आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे ठाकरे कुटुंबियांकरता. आणि आत्ताच आपण बघितलं की कशा पद्धतीनं अमित ठाकरे ज्यांच्याकडे आता मनसेच्या नेतेपदाची तर जबाबदारी आहेच, परंतु ते आता विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुद्धा झालेले आहेत आणि त्यांनी आज इथे गुढी. तर आपण ही दृश्य पाहतो आहोत. मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन आज होतं आहे आणि या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. उदय, म्हणजे आपण लाईव्ह दृश्य पाहतो. मराठी भाषा भवन मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथल्या बालभवनच्या शेजारी जागा आहे, तिथे मराठी भाषा भवन बनवलं जाणार आहे. त्याचं भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई आणि इतर पदाधिकारी, खासदार, स्थानिक हे सर्व जण उपस्थित आहेत. मराठी माणसाचं हक्काचं आणि मराठी भाषेचं हक्काचं एक भवन जे आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये स्थापन केलं जात आहे. एक अद्ययावत आणि आधुनिक पद्धतीने हे भाषा भवन बनवलं जात आहे, जे जागतिक स्तरावरती नावाजलं जाईल आणि जागतिक स्तरावरील सर्व भाषा ज्या भाषांचं रुंदीकरण करणं किंवा भाषांचा विकास करणं असेल त्या संदर्भातलं इतर संशोधन जे आहे ते या मराठी भाषा भवनामध्ये होणार आहे. आणि या मराठी भाषा भवनामध्ये अनेक साहित्यिक असतील किंवा मराठी भाषा संदर्भात अनेक कार्यक्रम असतील ते इथे घेतले जाणार आहे. एक मोठं भवन जे आहे आधुनिक पद्धतीने 7 मजली भवन हे इथे टाकलं जाणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते थोड्याच वेळात होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित झालेले आहेत. एक दिमागदार वास्तू इथे उभी राहणार आहे. मराठी भाषा भवन, मराठी भाषेचं एक दिमागदार भाषा भवन इथे उभं राहील. बर, गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची प्रतीक्षा होती. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं देखील मंत्री महोदय स्वागत करतील. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. मराठी भाषा हा विषय ज्यांच्याकडे हे मंत्रालय आहे ते सुभाष देसाई हे सगळ्यांचं स्वागत करतायत आणि हा भूमिपूजनाचा कार्यक्रम ज्याची प्रतीक्षा अनेक काळापासून होती, स्वतः शिवसेनेचीच ही जुनी मागणी होती मराठी भाषा विभागातर्फे आणि आता सर्व मान्यवर मुंबई मंडळी विद्यापीठाची मराठी भाषा विभाग एकेकांची नावं घेते. मराठी भाषा विभागातर्फे सर्वात प्रथम अपर मुख्य सचिव भूषणजी गगराणी, राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग मुंबई विद्यापीठात म्हणजे कलिना कॅम्पसमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या एका मराठी भाषा भवनाची इमारत प्रस्तावित आहे. काही काम त्याचं झालंय, काही काम व्हायचं आहे. तर आता हे जे चर्नी रोड इथे जे मराठी
भाषा भवन उभारलं जात आहे, त्यात संशोधनापासून अनेकविध गोष्टी, विविध भाषा भगिनींचा अभ्यास, अशा अनेक गोष्टी इथे होणार आहेत. इथे भव्य सभागृह असणार आहे ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपातलं. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, हे भाषा भवन कशा प्रकारचं असणार आहे, काय काय याची वैशिष्ट्ये असतील, त्याबद्दल जरा सविस्तर सांग. मराठी भाषा भवन हे एकूण 7 मजली इथे असणार आहे आणि 7 मजली मराठी भाषा भवनामध्ये एक मोठा हॉल देखील असणार आहे. त्या हॉलमध्ये अनेक विविध मराठी सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत त्यांचं आयोजन करता येईल, मराठी भाषाविषयक कार्यक्रम आयोजित करता येतील. त्याचबरोबर एक अॅम्फीथिएटर देखील असणार, त्यामध्ये मराठी भाषा संवर्धन संदर्भात चर्चात्मक कार्यक्रम जे आहेत ते देखील इथे घेतले जाऊ शकतील. त्याचबरोबर मराठी भाषा जी 2000 वर्षाहून अधिक जुनी आहे, त्या मराठी भाषेचा इतिहास जो आहे ते सांगणारं एक छोटेखानी म्युझियम जे आहे, वस्तू संग्रहालय, ते देखील इथे असणार आहे. 2000 वर्षाहून अधिक जुनी मराठी भाषा आहे. त्या 2000 वर्षाहून अधिक काय नेमके पुरावे ऐतिहासिक मराठी भाषेसंदर्भात संपूर्ण भारतभरामध्ये आहेत, ते सगळे पुरावे जे आहेत त्या मराठी भाषा भवनमध्ये या म्युझियममध्ये जे आहेत ते ठेवले गेलेले आहेत. त्याचबरोबर मराठी भाषा समृद्ध करणारे जे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक आहेत त्या सर्वांची पुस्तकं, सर्वांच्या कादंबऱ्या असतील, ह्या सर्वांचं इथे सादरीकरण जे आहे ते केलं जाणार आहे. मराठी भाषेमध्ये ज्या ज्या साहित्यिकांनी भर घातलेली आहे, मराठी शब्द समृद्ध केलेले आहेत, अशा सर्व साहित्यिकांचं एक अभ्यास केंद्र जे आहे ते देखील या मराठी भाषा केंद्रामध्ये असणार आहे. अतिशय आधुनिक पद्धतीने हे मराठी भाषा भवन जे आहे ते बनवलं जाणार आहे आणि त्याचं आता भूमिपूजन सोहळा जे होत आपण इथे पाहतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठी भाषा भवनचं भूमिपूजन करण्यासाठी आता निघालेले आहेत आणि त्याचबरोबर वास्तूचं कोनशिला जे आहे ते देखील इथे केला जाणार आहे. आणि त्यासोबत आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याची एक गुढी जी आहे ती देखील या कोनशिलेच्या शेजारी उभारण्यात आलेलं आहे. एक मराठमोळं वातावरण जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मराठमोळ्या वातावरणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मराठी भाषा भवनाचा कोनशिला आणि त्याचबरोबर भूमिपूजन सोहळा जो आहे तो पार पडताना आपण इथे पाहत आहोत. एक आधुनिक पद्धतीचं मराठी भाषा भवन जे आहे ते इथे साकारलं जाणार आहे, उभारलं जाणार आहे. त्याची पायाभरणी आज इथे केली जात आहे. जागतिक स्तरावरील जेवढ्या भाषा आहेत त्या सर्व भाषांचा एक समग्र अभ्यास ज्या प्रकारे केला जातो तसा अभ्यास या मराठी भाषा भवनामध्ये मराठी भाषेसंदर्भात केला जाणार आहे. जगातली 10व्या क्रमांकाची भाषा मराठी भाषा आहे. अगदी फ्रेंच, जर्मनपेक्षाही अधिक संख्येने मराठी भाषिक जे आहेत संपूर्ण जगभर पसरलेले आहेत. जवळपास 95 दशलक्ष इतके मराठी भाषिक संपूर्ण जगभरात एवढ्या मोठ्या संख्येची ही भाषा आहे. तिला जागतिक स्तरावरती नेण्यासाठी त्याची वास्तू देखील अगदी दिमागदार असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मराठी भाषा मंत्रालयाने ही वास्तू जी आहे ती वास्तू ची रचना जी आहे ती केलेली आहे. 7 मजली ही वास्तू आहे. मरीन ड्राईव्ह वरती समुद्राभूमिक अशी ही वास्तू असणार आहे आणि वास्तूला अतिशय देखणी अशी करण्यात आलेली आहे. कारण मराठी अक्षर जे आहेत, जी आद्याक्षर आहेत देवनागरी, त्या आद्याक्षरांची एक मोठी जाळी भिंत जी आहे ती देखील या इमारतीवरती असणार आहे. अतिशय देखणीय स्वरूपातली ही वास्तू जी आहे ती इथे बनवण्याचा संकल्प राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याचं आता कोनशिला आणि भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होताना आपण पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मराठी भाषिकांकडनं सातत्यानं मराठी भाषा भवन उभारण्यात यावं अशी मागणी होत होती. ती मागणी आज पूर्णत्वास जाते. आता हा या मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषेचं संवर्धन, अभ्यास, प्रचार, प्रसार अशा सगळ्या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जाणार आहे. त्यासाठी खास प्रयत्न केले जाणार आहेत. आघाडी सरकारमधले अनेक दिग्गज नेते, मंत्री, शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, मंत्री, माजी मंत्री असे अनेक जण इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यापूर्वीच घोषणा करण्यात आली होती आणि यापूर्वी घोषणा करण्यात आल्याप्रमाणे मराठी भाषा विभाग ज्यांच्याकडे आहे त्या सुभाष देसाई यांच्या पुढाकारानं, त्यांच्या मंत्रालयाच्या मार्फत हा मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा इथे होतो आहे. जी विविध दालनं आहेत त्यांच्यामध्ये समावेश असणार आहे.
या दालनांमध्ये सर्व संतांच्या कार्यकालाचा काल सुसंगत असा समावेश असणार आहे. मराठीतले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक यांचं सर्व साहित्य इथे उपलब्ध असेल. अन्य दालनं देखील यासोबतच संत साहित्याची काही विशेष दालनं असतील ज्या संतांनी केवळ वाचन संस्कृती संवर्धित करून तिला अधिक समृद्ध करण्यासाठी उभारण्यात येणारं हे मराठी भाषा भवन पुढील अनेक पिढ्यांसाठी ऐतिहासिक वारसा नक्कीच ठरणार आहे. आजचा हा दिवस जो आहे मराठी प्रेमींसाठी गौरवाचा अभिमानाचा दिवस आहे. मराठी भाषा अमृतातेही पैजा जिंकेल या शब्दांमध्ये संत ज्ञानेश्वरांनी जिचं वर्णन केलं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो आम्हीच धन्य ऐकतो मराठी. कविवर्य सुरेश भट यांनी जिच्याबद्दल असं अभिमान गीत लिहून ठेवलंय, अशी ती आपली माय मराठी. या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भारतीय आणि हिंदू नववर्ष दिनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी या भाषा भवनाचं भूमिपूजन होतं आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि अपेक्षा आहे की अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे भाषा भवन उभं राहील, ज्या मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लेखन आणि वाचन संस्कृती, महाराष्ट्राचं वैचारिक वैभव, महाराष्ट्रातल्या संतांच्या आणि समाजसुधारकांच्या विचारांनी आणि लेखणीनं कायमच देशाला दिशा देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रातल्या संत परंपरेचा देशभरात आणि जगभरात मोठा आदर आणि कौतुक आहे. ते याच करता की महाराष्ट्रातल्या याच वैचारिक परंपरेनं एक मोठं योगदान दिलेलं आहे सामाजिक जडणघडणीत, राजकीय जडणघडणीत. या भाषा भवनाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री काय बोलणार याकडे आपलं लक्ष असणार आहे, ते आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत. याच दृश्यांचं घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डोंबिवलीत सुद्धा स्वागत यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळपासून आबालवृद्ध खूप मोठ्या संख्येने स्वागत यात्रेत सहभागी झाले आहेत. 2 वर्षानंतर महाराष्ट्रातल्या या नववर्ष स्वागत यात्रांची सुरुवात डोंबिवलीत झाली आणि ठाणे जिल्ह्याचं सांस्कृतिक वैभव, साहित्यिक वैभव म्हणून सुद्धा डोंबिवलीकडे पाहिलं जातं आणि याच डोंबिवलीमध्ये या नववर्ष स्वागत यात्रेचा जी 2 वर्षानंतर निघते त्याचा जबरदस्त उत्साह आज पाहायला मिळतोय. अतिशय आधुनिक अशा बुलेटसह असलेलं पथक, ढोल पथक, लेझिम पथक, ध्वज पथक, झांज पथक, ही वेगवेगळी पथकं एक प्रकारे गुढीपाडव्याचा एक अनोखा नाद हा डोंबिवलीच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला. राज्यभरात गुढीपाडव्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. नागपूर इथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. फडणवीस यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. तिकडे नाशिकमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा निघाली. पुण्यात कोथरूडमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विशेष शोभायात्रा काढण्यात आली. यावेळेला पारंपरिक वेशभूषेत महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मुलांनी लाठीकाठीची प्रात्यक्षिकं सादर केली. मनमाड, मालेगाव सह नाशिकच्या जवळपास सगळ्याच ग्रामीण भागात अतिशय जल्लोषात भारतीय आणि हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. मालेगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पथसंचलनाचं, मनमाडमध्येही पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या सावतानगर परिसरातून सुरू झालेलं हे संचलन जुना होळी चौक, ज्योतिनगर ते संघ कार्यालयापर्यंत आयोजित करण्यात आलं होतं.
आपण नागपूर, नाशिक, पुणे आणि मनमाड इथली ही दृश्य पाहतो आहोत. नागपूरमध्ये ढोल ताशांचं पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या शोभायात्रेच्या दरम्यान सादर करण्यात आले. तिकडे गुढीपाडव्याच्या निमित्तानं गिरगावमध्ये अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन आज दिवसभर करण्यात आलंय. तब्बल 2 वर्षांनंतर गुढीपाडवा रस्त्यावर येऊन मास्कच्या शिवाय, निर्बंधांच्या शिवाय साजरा करण्याची संधी नागरिकांना मिळाली आहे. त्यामुळे तरुणांमधला उत्साह विशेष जाणवण्यासारखा आहे. गिरगावमध्ये शोभायात्रेत महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. फुगड्यांसह अनेकविध पारंपरिक खेळ यावेळेला महिलांनी सादर केले. महिलांनी तलवारबाजीचं सुद्धा प्रदर्शन केलं. लहान मुलांनी मलखांबाची प्रात्यक्षिकं सादर केली. सर्वत्र अतिशय उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालं. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. पण ही महाराष्ट्रभरातली, देशभरातली चैतन्याची गुढी आणि ही गुढी उभारतानाचा उत्साह आज दिवसभर तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहत राहणार आहात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. भारतीय आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात चैतन्याची गुढी घरोघर उभारली जाते आणि थेट जाऊयात. श्वेता आपली प्रतिनिधी आहे, गिरगावच्या स्वागत यात्रेत सहभागी झाली आहे. श्वेता, यंदा झाल्याचं अगदी म्हणजे दणदणीत स्वागत झालेलं आहे ना. आम्ही नाही करणार तर कोण करणार, म्हणजे शिवसेना नाही करणार तर कोण करणार. आज याच भागामध्ये मुख्यमंत्री आहेत बाजूला, तिकडे मराठी भाषा भवन उभारलं जात आहे. तो सुद्धा आपल्या संस्कृतीचाच एक ठेवा आपण जतन करतोय बाजूला. आणि आता म्हणजे सगळ्या आगामी निवडणुका किंवा महानगरपालिका निवडणुका सगळं डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं अगदी जंगी स्वागत केलेलं आहे. निवडणुका बाजूला आणि हे शिवसेनेचं अशा प्रकारे संस्कृती, धर्म, मराठी, हिंदू संस्कृती याचं रक्षण करणं हे शिवसेनेचं आद्य कर्तव्य आहे. निवडणुकांच्या ठिकाणी. पण यावेळेला संपूर्ण गिरगाव हा पुन्हा एकदा भगवा झालेला दिसेल निवडणुकीत. हो, ते तर आहेच. आणि अगदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातल्या जनतेला मास्क पासून मुक्ती दिली आहे आणि सगळे सण साजरे करण्यासाठी अगदी निर्बंध सुद्धा उठवलेले आहेत. अगदी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला त्यासाठी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली भेट आहे गुढीपाडव्यानिमित्त. अगदी म्हणजे गिरगावात यंदा शिवसेनेचं शक्ती प्रदर्शनच दिसतंय. गिरगावात कधी नसतं शक्ती प्रदर्शन. गिरगाव म्हटलं की शिवसेना आहेच ना. म्हणजे नेहमीच सगळ्या शोभायात्रा असतात गिरगावामध्ये, मात्र त्यांच्यापेक्षा आज शिवसेनेची शोभायात्रा फारच दणक्यात दिसते. अगदी गिरगाव हायजॅक केल्यासारखं. गिरगाव शिवसेनेचा आणि शिवसेनाचं गिरगाव हे समीकरण गेल्या 55 वर्षापासून आहे. आता पुढच्या या आपलं हिंदूंचं नववर्ष सुरू होत आहे आजपासून. काय सांगाल राज्यातल्या जनतेला? अगदी शेवटचा प्रश्न. राज्याची जनता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती अत्यंत खुश आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून अत्यंत उत्तम काम करतायत. हा उत्साह आपण आज पाडव्याला पाहताय. जी, आमच्या स्टुडिओमध्ये मिलिंद भागवत आमचे आहेत, त्यांना विचारायचंय तुम्हाला. श्वेता, त्यांना विचार, या निमित्तानं काही कवितेच्या ओळी सुचतायत का? अलीकडे ते काही लिहितात छान कविता वगैरे. परत एकदा बोलाल मिलिंद? अलीकडे ते काही कविता वगैरे लिहितात, या निमित्तानं काही ओळी सुचतायत का त्यांना? कदाचित ते बाहेर पडले, हरकत नाही. श्वेता, पण गिरगावातला उत्साह कसा दिसतोय? यावेळेपेक्षा चैतन्य जास्त आहे, कारण 2 वर्षात झाली नव्हती शोभायात्रा. हो, आणि म्हणूनच यावर्षी तितक्याच दुप्पट जोमाने सगळेजण रस्त्यावरती उतरलेले आहेत याच गोष्टीसाठी. कारण अगदी 2 दिवसापूर्वी शोभायात्रेला परवानगी मिळाली, त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे सगळ्यांनी. आणि दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेच्या वतीनं या शोभायात्रेचं आयोजन तर दरवर्षी केलंच जातं, मात्र यंदा ते जास्ती प्रकर्षाने जाणवत आहे की उत्साह द्विगुणित झालेला आहे. 2 वर्ष लोकांना जे काही करता आलेलं नाही ते आज करतायत. तरुणाई तर मोठ्या संख्येनं आहेच. आपण अगदी सकाळपासून
आधीपासून न्यूज 18 लोकमतवरती ही शोभायात्रा दाखवते आपल्या प्रेक्षकांना की कसं हिंदू नववर्षाचं स्वागत गिरगावमध्ये केलं जात आहे. रांगोळ्यांपासून ढोल ताशांपासून अगदी मुंबादेवीची प्रतिमा सुद्धा जी इतकी भली मोठी आहे, भव्य दिव्य अशी, ती सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जण उत्साहात सकाळी 7 वाजल्यापासून अगदी आता सूर्य डोक्यावर आलाय तरी सुद्धा उत्साह काही कमी झालेला नाहीये. ठाकूरद्वार चौकापर्यंत ही शोभायात्रा जाणार. तिथे या शोभायात्रेचा समारोप होईल आणि त्यानंतर गिरगावातला हा गुढीपाडव्याचा जो उत्साह आहे त्याचा समारोप होईल. मिलिंद, बरं श्वेता, आणखीन एक प्रश्न. आज सकाळपासून तू या यात्रेमध्ये सहभागी आहेस. काय वैशिष्ट्य तुला या यात्रेचं वाटलं? म्हणजे चित्ररथ हे तर गिरगावचं कायमच वैशिष्ट्य राहिलं आहे, काही भव्य देखावे हे सुद्धा गिरगावच्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य राहिलं आहे, पण आजच्या शोभायात्रेत खास वैशिष्ट्य असं काय वाटलं तुला? या सगळ्या महिला काय सांगतात? अगदी म्हणजे पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्या तर जपल्या जातातच गिरगावमध्ये. आणि जे चित्ररथ आज दिसले त्याच्यामध्ये अगदी महाराष्ट्रातल्या विधान भवनाच्या प्रतिकृतीपासून ते अगदी मुंबईचे डबेवाले किंवा संत तुकाराम महाराज, अगदी पारंपरिक सगळे, आणि जे सामाजिक संदेश देणारे असे जे देखावे असतात ते सुद्धा साकारलेले आहेत. एक प्रकारे सामाजिक जागृती करण्याचा जो प्रयत्न असतो या सगळ्या आम्ही गिरगावकर या बॅनरखाली अनेक गिरगावकर आणि तमाम मुंबईमधले सुद्धा लोक यामध्ये सहभागी झालेत. हे म्हणजे दरवर्षी आपण हिंदूंचं नववर्ष किती दणक्यात साजरं करतो आणि त्याचं स्वागत करतो हे दाखवण्यासाठी सगळेच जण गिरगावमध्ये असतातच. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं हे चित्ररथ असतात, ते प्रत्येक चित्ररथ जर आपण निरखून पाहिला तर त्यामध्ये एक महत्वाचा संदेश दिलेला असतो. आणि श्वेता, तुझ्यासोबत ज्या महिला उभ्या आहेत त्यांना काय वाटतंय 2 वर्षाने हा उत्साह त्या कसा साजरा करतायत, कसा अनुभवतायत? बरं, या सगळ्या महिला वर्ग म्हणजे आपलं लाईव्ह सुरू असताना त्या अशाच मागे येऊन उभ्या राहिलेल्या आहेत. मात्र त्यांना सुद्धा खूप हौस आहे. हौशी प्रत्येक जण आहे इथला. तेच तुम्हाला विचारायचं आहे. त्यामुळे 2 वर्षांनी आता आम्ही खूप उत्साह झालेलो आहे, खूप आणि छान वाटतं आम्हाला, आनंदी वाटतो आम्ही खूप. म्हणजे मास्क बंद केलाय त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे. हे बघा, म्हणजे आता गर्दी जर जास्ती असेल तर मास्क घालायला पाहिजे. सरकारने मास्क ऐच्छिक केलेलं आहे, म्हणजे ते तुम्ही ठरवायचं कधी घालायचं आणि कधी नाही घालायचं. त्यामुळे तितकी खबरदारी घेणं तर गरजेचंच आहे. त्यामुळे कोरोना संपला आणि सगळ्या निर्बंधातून मुक्त झालो असं नाहीये. आता तुम्ही ही शोभायात्रा म्हणजे मगासपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडेला उभं राहून बघताय का यामध्येच आहात? कधी मध्ये मध्ये जातो, कधी कडेने जातो. आमच्याबरोबर मुलं पण भरपूर आहेत ना, त्याच्यामुळे सकाळी गुढी उभारून सगळे पूजा अर्चा करून पूजा वगैरे करून येतो आम्ही. का म्हणजे गिरगाव मधली शोभायात्रा मिस करायची नसते? अजिबात नाही. अजिबात खूप मजा येते. तुमची मुलं सुद्धा पारंपरिक वेशामध्ये जे येतात. काय केलंयस तू गेटअप? गंगूबाई. ओके, अच्छा. पिक्चर बघितलाय? हा. आवडला? हा. अच्छा, म्हणून तुला का वाटलं असं करावं? आवडलं मला तिचं गेटअप म्हणून. अच्छा, अरे वा. एक गंगूबाई काठियावाडी पिक्चरचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतोय. तिथे या मुलींनी तशी वेशभूषा केली आहे आणि पारंपरिक आपण नऊवारी साडी आणि हे सगळं पाहतोच, वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या घातल्यात. मात्र हे आणखीनच नवीन इकडे बघायला मिळालंय. आणि महिला वर्ग सुद्धा घरातली सगळी कामं करून, गुढी उभारून, पूजा अर्चा करून सगळे आलेले आहेत. दरवर्षी तुम्ही येता? गिरगावातच राहता का कुठून बाहेरून आलाय? नाही, गिरगावच राहतो आम्ही पण आहे. आम्हाला खूप आवडते इथे यायला वगैरे. अच्छा, मग तुम्ही असं पारंपरिक म्हणजे नऊवारी वगैरे घालून किंवा नऊवारी नेसून आणि तसं नाही असं आवडतं. त्याला जमेल तसं, म्हणजे प्रत्येकाला आवडेल असं येतं आम्ही. बरोबर. आणि म्हणजे गिरगावला तुमच्या आता घराच्या समोरूनच ही सगळी शोभायात्रा जाणार आहे, त्याच्यामुळे तरी पण खाली उतरून त्याच्यामध्ये सहभागी होणं म्हणजे अगदी त्या लाल चर्चच्या चौकातून याच्यामध्ये आहात? हो. तिथपासून पूर्ण शेवटपर्यंत आम्ही असतो. अच्छा. आणि म्हणजे काय आवडतं काय यातलं? किती काय छान सुंदर माणसं बघायला मिळतात, सगळेजण भेटतात, माणसं सगळ्या बायका नटलेल्या असतात, लहान मुलं छान तयार झालेले असतात, त्यामुळे ते आवडतं बघायला छान. अगदी बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. तर गिरगावातले हे जे रॅलीमध्ये सहभागी झालेले असतात त्यांचा तर उत्साह असतोच, मात्र त्यांच्यापेक्षा जास्त हे बघायला येणाऱ्यांचा सुद्धा असतो. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे आज प्रफुल्लित, ताजेतवाने, छान दिसत आहेत. ऊन असलं तरी गिरगावमधली शोभायात्रा ही बघितलीच पाहिजे, मिस कोणाला करवत नाही. मिलिंद, खरं आहे, स्टुडिओतनं बाहेर पडून तुला ही आज प्रत्यक्ष अनुभवता आली. खूप छान. आणि ही सगळी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुझे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट हे दोघांचेही धन्यवाद. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
आणि यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातली शोभायात्रा, उत्सव आणि त्यासोबतचा उत्साह, चैतन्य हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर पाडव्याच्या निमित्तानं गुढी उभारली. यावेळेला मनसेचे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांनी देखील गुढीचं पूजन केलं. शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आज संध्याकाळी राज ठाकरे यांची जाहीर सभा ही सुद्धा शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातला चैतन्याचा हा अखंड प्रवाह हा सुरूच राहणार आहे. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.